आता मोठी अपडेट लाडकी बहिणी योजनेसंदर्भात। लाडकी बहिणी योजनेच्या ई-केवायसीत अडथळे येत आहेत। वेबसाईटच सुरू होत नसल्याच्या तक्रारी वाढल्यात। ई-केवायसी साठी 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे। वडील आणि पतीच्या आधार क्रमांकाचाही मोठा गोंधळ। वडील पती दोघंही नसल्यास काय करायचं? लाडक्या बहिणींनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। तर लाडकी बहीण योजनेसाठी आता ई-केवायसी ही बंधनकारक करण्यात आली आहे। मात्र या ई-केवायसी मध्ये मोठे अडथळे येत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। 18 नोव्हेंबर पर्यंत या ई-केवायसी साठी मुदत वाढवून देण्यात आली। मात्र ई-केवायसी होत नसल्याने लाडक्या बहिणींनी चिंता व्यक्त केली आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी मध्ये मोठ्या अडचणी येत असल्याचं सध्या दिसून येतंय। या ई-केवायसी साठी वडील किंवा पतीचं आधार क्रमांक देणं बंधनकारक आहे। मात्र वडील किंवा पती नसल्यास काय करायचं असा प्रश्न लाडक्या बहिणींनी उपस्थित केला आहे।